आज भाजपच्या नव्या टीमची घोषणा झाली आहे। ही टीम खूपच अनपेक्षित आहे। यामध्ये अशी काही नावे आहेत, कदाचित त्या नावांचा कोणी विचार देखील केला नाही। सर्वात महत्त्वाचं नाव म्हणजे खासदार विनोद तावडे। ज्या विनोद तावडेंना 2019 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी डावललं होतं, राज्यात कॅबिनेट मंत्री असताना त्यांचं चक्क आमदारकीचं तिकीट कापण्यात आलं होतं, तेच विनोद तावडे आज भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत। आणि राष्ट्रीय सरचिटणीस म्हणजे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षानंतर दुसरं सर्वात महत्त्वाचं पद। 2024च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वाराणसीमधून खासदारकीचं तिकीट कोणत्या नेत्यानं जाहीर केलं तर याच विनोद तावडेंनी। म्हणजे ज्या विनोद तावडेंना 2019 मध्ये आमदारकीचं तिकीट नाकारण्यात आलं होतं, त्याच विनोद तावडेंनी 5 वर्षांनंतर चक्क पंतप्रधानांचं खासदारकीचं तिकीट जाहीर केलं होतं। आता हेच विनोद तावडे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस झाले आहेत। काहीच दिवसांपूर्वी त्यांना राज्यसभेचे खासदार करण्यात आलं होतं। एवढंच नाही तर ज्या वसुंधरा राजे नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कट्टर विरोधक मानल्या जातात, त्या वसुंधरा राजेंना भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आलं आहे। तसेच केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांना पक्षाचा कोषाध्यक्ष बनवण्यात आला आहे। आणि संघटनेतील त्यांच्या या पदामुळे त्यांना आता कदाचित केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे। आता या फेरबदलांमुळे केंद्रातील मंत्रिमंडळाचा विस्तार देखील लवकरच होण्याची शक्यता आहे। आता या मंत्रिमंडळात फडणवीसांची वर्णी लागून थेट नितीन गडकरींचा पत्ता कट होऊ शकतो असं बोललं जात आहे। यासोबतच खूप मोठमोठे बदल झाले आहेत। नक्की काय झालेत बदल? विनोद तावडेंना नक्की कोणतं पद मिळाले आणि आता देवेंद्र फडणवीस यांचं काय होऊ शकतं, जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी मृदुला आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी पक्षाची बहुप्रतीक्षित नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर केली आहे। आगामी लोकसभा आणि उत्तर प्रदेशसह विविध राज्यांच्या विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा मोठा फेरबदल करण्यात आला आहे। विशेष म्हणजे या नव्या चमूमध्ये युवा आणि महिला नेतृत्वाला विशेष स्थान देत जातीय समीकरणांचीही योग्य सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेला। या यादीमध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे ते महाराष्ट्रातील नेत्यांनी। राज्यातील नेत्यांना या कार्यकारिणीत मोठी संधी आणि महत्त्वाची पदं देण्यात आली आहेत। यामध्ये विनोद तावडे यांच्यावर राष्ट्रीय सरचिटणीस पदाची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे। आता विनोद तावडे सरचिटणीस म्हणजे पक्षात त्यांचा स्थान खूप महत्त्वाचं राहणार आहे। राष्ट्रीय सरचिटणीस हे सहसा कोणत्याही मोठ्या राजकीय पक्षातील एक अतिशय महत्त्वाचे आणि प्रभावी कार्यकारी पद असते। पक्षाचे किंवा संस्थेचे राष्ट्रीय पातळीवरील रोजचे कामकाज, धोरणांची अंमलबजावणी आणि प्रशासकीय सुव्यवस्था राखण्याची मुख्य जबाबदारी राष्ट्रीय सरचिटणीसांवर असते। देशभरात पक्ष संघटना बळकट करणे आणि निवडणुकांचे नियोजन करण्यात तावड्यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे। अनेकदा राष्ट्रीय महामंत्री पक्षाची अधिकृत भूमिका राष्ट्रीय स्तरावर माध्यमांसमोर आणि जनतेसमोर मांडण्याचे महत्त्वाचे कामही करतात। आता यामुळेच भाजपात विनोद तावडेंचा रोल अत्यंत महत्त्वाचा राहणार आहे। तर केंद्रीय मंत्री पियुष गोयल हे पक्षाचे कोषाध्यक्ष म्हणून आपली जबाबदारी सांभाळत राहतील। आता त्यांना कोषाध्यक्ष पद भेटल्याने त्यांच्या केंद्रीय मंत्रिपदाचं काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। कारण भाजपमध्ये एका व्यक्तीला एक पद हा नियम आहे। आधीच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिल्यानं पियुष गोयल यांचाही राजीनामा होणार का याकडे लक्ष असणार आहे। या व्यतिरिक्त महाराष्ट्रातून डॉक्टर भारती प्रवीण पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे, तर प्रीती गांधी यांच्याकडे सोशल मीडियासह संयोजक पदाची धुरा सोपवण्यात आली आहे। तसेच मुंबईतील शिवप्रकाश यांची राष्ट्रीय संघटन मंत्री पदावर पुन्हा एकदा नियुक्ती करण्यात आली आहे। केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील दिग्गजांनाही या टीममध्ये स्थान मिळालं आहे। लोकसभा निवडणुकीनंतर राजकारणातून काहीशी बाजूला पडलेल्या स्मृती इराणी यांना पुन्हा पक्षात आणत त्यांच्याकडे राष्ट्रीय महामंत्रीपदाची धुरा सोपवण्यात आली आहे। राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष करून राजकारणात पुन्हा सक्रिय करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे मागच्या राजस्थान विधानसभा निवडणुकीत त्यांनी भाजपला बहुमत मिळवून दिलं होतं, तरी सुद्धा भाजपने त्यांना ना मुख्यमंत्रीपद दिलं ना इतर कोणतं पद दिलं। एवढंच नाही तर वसुंधरा राजे नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या पक्षांतर्गत विरोधक मानल्या जातात आणि त्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपद देण्यात आले। याशिवाय BL संतोष हे राष्ट्रीय महामंत्रीपदी कायम आहेत। पक्षाची ही नवी रचना 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय महामंत्री आणि 16 राष्ट्रीय मंत्री अशी आहे।
विशेषतः आगामी विधानसभा निवडणुकांसाठी उत्तर प्रदेशातील 8 नेत्यांना या कार्यकारिणीत स्थान देऊन भाजपने आपली रणनीती स्पष्ट केली आहे. दुसरीकडे अमित मालवीय यांचा डच्चू देऊन त्या जागी दीपक मस्के यांची सोशल मीडिया संयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपच्या या निर्णयामुळे केवळ संघटनात्मक बांधणीच बळकट होणार नाही, तर आगामी काळात केंद्रातील मंत्रिमंडळातही काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पियुष गोयल यांच्यासारख्या ज्येष्ठ मंत्र्यांकडे संघटनेचे महत्त्वाचे पद असल्याने त्यांच्या मंत्रिपदाबाबत काय निर्णय होतो हे पाहणं रंजक ठरणार आहे. एकूणच भाजपची ही नवी टीम आगामी निवडणुकांसाठी पूर्णपणे सज्ज झाली असून या बदलांनंतर आता महाराष्ट्रातील राजकारणात आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेत काही बदल होणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विशेष म्हणजे ही यादी जाहीर करण्यात आली तेव्हा देवेंद्र फडणवीस दिल्लीतच होते. त्यांनी पंतप्रधानांची भेट घेऊन त्यांना पुण्यातील कार्यक्रमांचं निमंत्रण दिले. आता आगामी मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना मंत्रिपद दिलं जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे पुढे नक्की काय घडामोडी घडतात हे पाहणं खूपच रंजक ठरणार आहे. या सर्व घडामोडींबद्दल आणि भाजपच्या नव्या टीमबद्दल तुम्हाला काय वाटतंय, तसेच विनोद तावडेंच्या जबाबदारीबद्दल काय वाटतं, तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडींसाठी थोडक्यातलं नक्की सबस्क्राईब करा.